आज आपण तांदळाच्या पिठाची उकडी काढणार नाही आहोत आणि पीठ वाफवून पण घेणार नाही. झटपट असं पीठ शिजवून घेणार आहोत आणि तांदळाच्या पिठाचे पापड बनवणार आहोत. झटपट असे नवीन पद्धतीने तयार केलेले पापड आहेत, ते नक्की एकदा ट्राय करा. तळल्याच्या नंतर चौपट फुलणारे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पापड आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ घेताना जसे मी भरून घेतलेले आहेत ना, त्या पद्धतीने असे भरून घ्यायचे आणि पीठ आपल्याला चाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये जर अख्खा तांदूळ असेल किंवा कचरा असेल तर निघेल. असं एक पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून सफेदवाले तीळ आणि अर्धा टीस्पून असं आपल्याला पापड खार घ्यायचा आहे. मिठासारखाच असतो आणि त्याची चव आहे ना मिठापेक्षा खारट असते. जास्त जर पापड खार झाला ना तर तुमचे पापड आहेत ना ते लाल होणार, म्हणून पापड खार हा कमीच घालायचा आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये ना मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण सुकल्याच्या नंतर ना ते खारट होतात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं पापड खार मीठ आहे ना पिठाला चांगलं लागलं पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचं. जसं आपण पीठ भरून घेतलेलं आहे तसंच आपण त्याच भांड्याने आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. मी इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे. जेवढं तुमचं पीठ तेवढंच तुमचं पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही अर्धे कप भरले तर अर्धं पाणी घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. हे गरम झालेलं पाणी आहे ना ते आपल्याला पिठावरती ओतायचं आहे. पूर्ण 2 कप पाणी मी इथे ओतलेलं आहे. पहिल्या सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे पाणी आहे ते जास्त झालं आहे म्हणून, पण जसं तुम्ही मिक्स करायला जाणार ना तसं त्याचं प्रमाण आहे ते बरोबर वाटणार. थोड्या वेळाने तुम्हाला वाटेल की हे पाणी आहे ते कमी झाले, सुकं आहे म्हणून, पण तुम्ही मिक्स केलं ना तर त्याचं प्रमाण आहे ते बरोबर होणार. सुकं पीठ वाटलं म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी ओतू नका. फक्त त्याला मिक्स करा, म्हणजे ते पीठ आहे ना ते सुकवायला ते ओल्या पिठामध्ये चांगलं मिक्स होईल आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे. एक 15 मिनटं हे पीठ आहे ते मी झाकून ठेवलेलं आहे. 15 मिनटानंतर आपण झाकण काढायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा पीठ आपलं गरम आहे तर तुम्ही असं ग्लासाने किंवा तांब्याने किंवा पेल्याने तुम्ही ह्याला असं चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. पिठाची कुठेही गुठली राहणार नाही ना, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. गरम पीठ मळून घ्यायचं म्हणजे पिठाची गुठली राहत नाही. साधारण थंड झालं की त्याला आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. त्याचे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे 101% पापड आहेत ना ते नक्कीच चांगले होणार. थोडंसं बोटानंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण हाताला तेल लावायची गरज नाही आहे आणि प्रत्येक गोळ्याला आपल्याला असं थोडंसं लांबट करायचं आणि अशी बोटं दुसरीकडून रोवायची आहेत, म्हणजे आपले गोळे आहेत ना ते पातळ होतात आणि पटकन शिजतात. तुम्हाला उकड काढायला टेन्शन वाटत असेल, किती वेळ पीठ वाफवून घ्यायचं टेन्शन असेल, तर तुम्हाला ही पद्धत एकदम सोपी आहे. पीठ शिजलं की नाही कसे ओळखायचे ना त्याची तुम्हाला मी पुढे पद्धत दाखवणार आहे. इथे भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि पसरट भांडं घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच आपले हे गोळे आहेत ना ते पाण्यामध्ये सोडायचे. जर तुम्ही थंड पाण्यामध्ये हे गोळे सोडलेत तर तुमचं पीठ आहे ना ते विरघळून जाणार. आणि असं पसरट भांडं घेतलं ना मग ते पीठ शिजायला गावतं, आणि जर असं तुमचं खोलगट भांडं असेल तर एकावर एक गोळे जातात आणि मग ते शिजायला मिळत नाहीत. गोळे घातल्याच्या नंतर पाणी आहे ना ते साधारण थंड होतं आणि बुडबुडे छोटे येतात. आपण गोळे घातल्याच्या नंतर बघू शकता ते खाली बसलेले आहेत. गॅस मोठा करायचा आणि पाणी पटकन गरम करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवताना पोकळ ठेवायचं, म्हणजे पाणी आहे ना आतले ते ओतू जात नाही. सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही असं पीठ शिजत आलं ना की ते गोळे आपणच असे वरती येतात. पीठ किती मिनटं शिजवायचं, शिजलं की नाही याचं काहीही टेन्शन नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने पापड केले तर त्यांना असे पलटी करून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगले शिजल्या जातील आणि परत त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पीठ शिजते तोपर्यंत आपण दुसरी पापड बनवायची तयारी करूया. पीठ शिजते तोपर्यंत आपण इतर तयारी करणार आहोत. इथे मी 2 प्लॅस्टिक घेतलेले आहेत. त्यांना चौकोनी कापून घेतलेत. तुम्ही गोल कापून घेतलेत ना तरी चालेल, पण प्लॅस्टिक घेताना जाड घ्या आणि असं चुरलेलं घेऊ नका. अशा चिरा गेलेलं प्लॅस्टिक घेतलं ना तर मग तुमचे पापड आहे ना पण चिरा जातात आणि पापड फाटतात. म्हणून एकदम प्लेन आणि जाड प्लॅस्टिक घ्यायचं. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आता हे साधंच प्लॅस्टिक वापरलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. दोन्ही प्लॅस्टिकला आपण तेल लावून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपले गोळे आहेत ना ते खाली जाऊन बसलेले आहेत. तुम्ही जे एकदा पलटी केलेत ना गोळे की नंतर ना लगेचच आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे की आपले गोळे आहेत ते असे खाली जाऊन बसलेत का, शिजले का म्हणून, आणि त्यांना काढून घ्यायचं आहे. पहिल्या सुरुवातीला तुम्ही जर थोड्या वेळाने चेक केलं तरी चालेल, पण नंतर ना तुम्ही पटकन चेक करायचं.
आणि हे गोळे आहेत ते गरम गरम आहेत ना, म्हणून असे तोडून घ्यायचे. आणि पीठ आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हे पोटॅटो मॅशरने जरी मॅश केलं तरी चालेल किंवा ग्लासाने केलेत ना तरी पण चालेल. तुम्हाला पीठ मळण्यासाठी कोणती ट्रिक सोपी वाटते ना, त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच पीठ मळायचं, म्हणजे आपल्याला पीठ चांगलं पटकन असं मळलं जातं. बघू शकता तुम्ही किती मऊसूत झालेलं आहे आणि पिठाची गुठली पण राहिली नाही पाहिजे. पीठ असं भांड्यात भरून ठेवायचं, म्हणजे ते गरम राहतं. एक गोळी घ्यायची आणि अशी प्रेस करायची. कुठेही असं चिरा गेली नाही म्हणजे समजायचं की आपलं पीठ पापडासाठी तयार झालेलं आहे. आणि त्याच्यावरती हे दुसरं प्लॅस्टिक घालायचं आहे आणि असं जाड बुडाचं काहीतरी भांडं घ्यायचं पसरटवालं. जाड घेतलं ना की वजनवालं की पटकन असा पापड आपला पसरतो. बघू शकता तुम्ही. आणि त्याला आपल्याला प्लॅस्टिकवर घालायचं आणि वरून थोडासा हात फिरवायचा, म्हणजे वरचं प्लॅस्टिक आहे ना ते पण पटकन निघतं. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं एक दाखवते. असं प्लॅस्टिकवर डायरेक्ट जरी तुम्ही ठेवलत आणि वरून प्लॅस्टिक ठेवून भांड्याने प्रेस केलंत ना तरी पण तुम्हाला असे पटापट पापड घालता येतात. आणि आपल्याला वाटलं जाड झालं आहे म्हणून, तर हाताने असं थोडंसं त्याला प्रेस करायचं. अशा पद्धतीने आपले पापड घालून झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत पापड आहेत ना ते आपल्याला पलटी करायला येतात. आणि ताटात आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर गॅलरीमध्ये असंच ठेवा, पण ऊन कडकडीत लावलेत तरच पापड वर्षभर टिकतो, नाहीतर पापडाला बुरसा येतो. थोडंसुद्धा तुमच्याकडे ऊन नसेल ना तर 8 दिवस तुम्ही पंख्याखालीच ठेवून द्यायचे ताटामध्ये भरून, म्हणजे पटकन सुकतात. बघू शकता किती पातळ पापड तयार झाले आहेत ते. असे पातळ पापड तयार झाले ना की फुलतात पण चांगले, म्हणून पातळ बनवायचे. पापड बनवायच्या 2 ते 3 ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवल्यात तर पापड तुमचे नक्की फसणार नाहीत, 101% चांगले होतील. पीठ गरम पाण्यात भिजवायचं, गोळे करायचे, कडकडीत पाण्यामध्ये ओतवे गोळे टाकायचे, चांगले शिजवून घ्यायचे आणि गरम गरम पीठ मळून पापड बनवायचे. एवढे तुम्ही लक्षात ठेवलेत ना तर तुमचे 101% पापड आहेत ना ते नक्कीच चांगले होणार आहेत. हे पापड आता आपण तळून बघूया. पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं, एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे. जर एकदम कडकडीत गरम केलेत ना तर पापड लगेच लाल पडतात. आणि पापड आपल्याला असं तेलामध्ये सोडायचा आहे. बघू शकता तुम्ही कसा फुलला आहे तो. एवढे मोठे पापड तळण्यासाठी ना तेल जास्त लागतं, मग तेल ते वेस्ट जातं. एवढं आपण तळलेलं तेल काय करणार, म्हणून पापड छोटे छोटे बनवायचे, म्हणजे आपल्याला थोड्या तेलामध्ये चांगले तळता येतात. आणि तळलेला पापड ना चिमट्याने उचलायचा, म्हणजे चांगलं तेल पण नितळतं आणि आपल्याला पटकन असा काढता पण येतो. पापड जर तुम्हाला अजून चविष्ट व्हायला पाहिजे असेल, लसूण, जिरं आणि मिरची वाटून घालायची, अशी आबडधोबड असा ठेचा करून, म्हणजे पापड एकदम चविष्ट तयार होतात. तेल चांगलं नितळवलं ना की पापड तेलकट लागत नाही, म्हणून तेल चांगलं व्यवस्थित असं नितळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही केवढे मोठे असे आपले पापड तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आपला तळलेला पापड केवढा आहे आणि सुका पापड केवढा आहे तो. असे झटपट कुरकुरीत पापड आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.